जय श्रीराम. ज्ञानेश्वर महाराज, माऊली, संत ज्ञानेश्वर हे लोकांना सांगण्याची जास्त गरजच नाहीये आणि महाराष्ट्रातील नाहीत नाही. संत ज्ञानेश्वर जे त्यांच्या चार भावंडांपैकी दुसरे अपत्य. बऱ्याच लोकांना माहिती असेलच की त्यांच्या वडिलांचं नाव विठ्ठलपंत आणि आईचं नाव रुक्मिणीबाई कुलकर्णी. ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म इसवी सन 1275 साली, म्हणजे आता साधारण त्याला 751 वर्ष होतील. 751 इयर्स. यांचा जन्म हे आपेगाव पैठण, संभाजीनगर आजचं त्या ठिकाणी झाला. गोदावरी नदीच्या ठिकाणी असणारं एक गाव आहे. त्या गावात त्यांचा जन्म झाला आणि या चारी भावंडांचं वैशिष्ट्य असं की त्यांना जन्माच्या अगोदरपासूनच या सगळ्या त्रासाला सामोरं जावं लागलं. पण तरीही याच्या मागचं कारण बऱ्याच लोकांना माहिती असेलच की त्यांचे वडील विठ्ठलपंत हे लग्नानंतर जेव्हा आपल्या वडिलांच्या दुःखाने किंवा मुलं होत नाही म्हणून ते गुरुच्या ठिकाणी गेले आणि तिथे गुरूंना जेव्हा समजलं की हे लग्न झालेले आहेत, मॅरिड आहेत, संसारिक आहेत, त्यांनी संसारात परत जाण्याचं सांगितलं, आदेश दिला. आणि ते जेव्हा परत आले त्यावेळेला तिकडच्या लोकल ब्राह्मणांनी याला खूप विरोध केला. त्यांनी सांगितलं की ही एकदम वाईट गोष्ट आहे. तुम्ही त्या संसारिक मार्गात परत आलाच कसा, जेव्हा तुम्ही याच्यातून निवृत्त होण्याचा प्रयत्न केला होता, संन्यासी बनण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांच्यावरती त्यांना खूप त्रास देण्याचा प्रयत्न केला. इतपत की शेवटी त्यांनी विचारलं की याच्यातून माझ्या मुलांची कशी सुटका होईल, कारण त्यांना मुलांना अशाच प्रकारचा त्रास मिळत होता. तेव्हा त्या ब्राह्मणांनी जेव्हा काशीला जाऊन किंवा नाशिकमध्ये जाऊन जेव्हा समजलं की देहांत प्रायश्चित्त असं म्हणतात, की त्यांनी त्या नदीमध्ये, गोदावरी नदीमध्ये आपलं जीव दिला, म्हणजे आत्महत्या केली. कारण का, की आपल्या मुलांना चांगले या लोकांनी समाजात परत घ्यावं, कारण त्यांना समाजातून बाहेर टाकलेलं. पण महत्वाचा मुद्दा असा आहे की 1275 साली जन्मलेले ज्ञानेश्वर महाराज यांनी लहानपणापासून या सगळ्या त्रासातून हे सगळे दिवस काढल्यानंतर ते जेव्हा पुण्यामध्ये आळंदीला आले, तेव्हा त्यांची नामदेव महाराज वगैरे त्या एक समान असणाऱ्या लोकांशी बऱ्याचशा ठिकाणी गाठभेट झाल्या होत्या आणि त्यांनी देवाच्या नावाचा जप करणं आणि त्याचबरोबर लोकांना चांगल्या चांगल्या गोष्टी सांगणं हे सुरुवात केली होती. वयाच्या 16व्या वर्षी, म्हणजे साधारण 1290 साली त्यांनी हा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला, ज्याला भावार्थ दीपिका देखील म्हणतात. असा हा 90,000 ओव्यांचा हा जो ग्रंथ आहे त्याने जो लिहिला, तो मराठीतील एक महत्वाचा पैलू मानला जातो. ज्ञानदेवे रचिला पाया असं जे म्हणतात. वारकरी संप्रदाय स्थापन करणारे ज्ञानेश्वर महाराज 16व्या वर्षी जे आपले गुरु, त्यांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ यांच्याकडून त्यांनी जी दीक्षा घेतली होती आणि त्यांच्या आज्ञेनुसार त्यांनी हा जो ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथामध्ये त्यांनी गीतेवरती टीकात्मक असा जो ग्रंथ, जो पूर्वी संस्कृत भाषेत असणारी जी गीता, ते मराठी भाषेत त्यांनी आणला. आणि म्हणूनच लोक म्हणतात की अमृतातही पैजा जिंके, अशी मराठी भाषेची त्यांनी एवढ्या मोठ्या उंचीवरती त्याला नेऊन ठेवलं. त्यांच्या समकालीन असणारे नामदेव महाराज यांच्याबरोबर त्यांनी बऱ्याच ठिकाणी हे कीर्तन प्रवचन करणं किंवा बऱ्याच ठिकाणी त्यांनी या सगळ्या गोष्टींचा प्रचार प्रसार केला. भागवत धर्माची पुनर्स्थापना केली. लोकांना वारकरी संप्रदायाची स्थापना केली. लोकांना देवाच्या नावाची गोडी लावून दिली आणि कुठच्या प्रकारचं कर्मकांड जे त्यावेळेलाही भरपूर होतं आणि आजही भरपूर आहेत, अशा कर्मकांडातून बाहेर येऊन
लोकांनी फक्त देवाचं नामस्मरण करावं, चांगली कर्म करावीत आणि संतांनी सांगितलेल्या मार्गावरती मार्गक्रमण करावं, हेच त्यांनी तेव्हा संपूर्ण जनतेला सांगितलं. त्यांच्याच मुळे पुढे जे मोठमोठे संत झाले, जसे एकनाथ महाराज, तुकाराम महाराज त्यांचे इन्स्पिरेशन घेऊन झाले. म्हणूनच म्हणतात, की ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस. हे साधारण 13व्या शतकातले ज्ञानेश्वर महाराज आणि 16व्या शतकातले 13व्या शतकातले ज्ञानेश्वर महाराज आणि 16व्या शतकातले तुकाराम महाराज, की त्या लोकांनी ज्ञानेश्वरांनी सुरुवात केली आणि त्याचा जो पाया घातला होता, त्याच्यावरती कळस चढवला तुकाराम महाराजांनी 16 शतकात. म्हणजे एवढी मोठी प्रगती केली. ज्ञानेश्वर महाराजांनी जसं चांगदेव महाराज जे त्यावेळेचे खूप मोठे अ, योगी, ज्यांनी योगाद्वारे डोंगरावरती उभं राहणे, पाण्यामध्ये उभं राहून प्रार्थना करणे वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी लोकांना दाखवल्या आणि त्यांनी आयुष्य आपलं भरपूर वाढवलं होतं आणि त्यांना असं वाटायला लागलेलं, की मी म्हणजे सर्वात ज्ञानी. पण जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांची त्यांची गाठभेट झाली, तेव्हा त्यांना सुचलं नाही, की त्यांना काय लिहून पाठवावं म्हणून त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना पत्र पाठवण्याचा प्रयत्न केला. पण पत्रात आपण गुरु म्हणावं, तर ते आपल्यापेक्षा छोटे आहेत आणि जर दुसरं काही म्हणावं तर आपण त्यांना अ, मोठे असून तरी देखील उलटं-सुलटं कसं लिहू शकतो? म्हणून त्याने रिकामं कोरं पत्र पाठवलं. त्याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या सगळ्या गोष्टी त्यांना लिहून पाठवल्या. त्याच 65 श्लोकांचा त्याला चांगदेव पासष्टी देखील म्हणतात. त्यांनी यानंतर अ, ग्रंथ जे लिहिलेले आहेत, बऱ्याचशा लोकांना माहिती असेल, की ज्ञानेश्वर महाराजांनी जे ग्रंथ लिहिलेले होते, तो म्हणजे सगळ्यात पहिला ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी लिहिला. पण ते जे लिहिण्याचं काम केलं त्यांच्या शिष्याने म्हणजे सच्चिदानंद बाबांनी लिहिलेलं आहे. त्या ज्ञानेश्वरांनाच ज्ञानेश्वरी म्हणजे भावार्थ दीपिका असेही म्हणतात. आणि त्याने जो दुसरा ग्रंथ लिहिला, त्याला म्हणतात अमृतानुभव. ज्याच्यात त्यांनी जीव ब्रह्म ऐक्याचा जो तत्वज्ञान आहे ते सांगितलं, जे 800 ओव्यांचं आहे, 10 प्रकरणाचं आणि त्या त्या तो एक श्रेष्ठ ग्रंथ मानला. जसं ज्ञानेश्वरी 9,000 ओव्या आहेत, तसं याच्यात 800 ओव्या आहेत. अमृतानुभव 65 ओव्यांचं पत्र म्हणजे चांगदेव पासष्टी आणि संत ज्ञानेश्वरांनी हरिनाम, हरिपाठ म्हणजे हरिनामाचं महत्त्व ज्यात सांगितले गेले, तो हरिपाठ देखील लिहिला. एवढं मोठं कार्य केल्यानंतर वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी समाधी घेण्याचा जो मानस दाखवला, त्याच्यामध्ये त्यांचे गुरु जे निवृत्तीनाथ त्यांनाही गोष्टी आवडल्या नाही. पण त्यांच्या समकालीन जे एकनाथ महाराज त्यांनाही दुःख झालं. पण हे जे नागपंथामधले होते, म्हणजे ज्ञानेश्वर महाराज यांनी त्यांच्या मोठ्या भावाकडून म्हणजे निवृत्तीनाथांकडून जी दीक्षा घेतली होती, त्यांनी योग कार्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे समाधी घेणं. अशा प्रकारची ज्यांनी समाधी घेण्याचा ज्यांनी जो विचार केला, तो त्यावेळेला त्याची तयारी देखील नामदेव महाराजांच्या मुलांनीच त्यांना त्याच्यासाठी खूप मदत केली. संतवरे ज्ञानेश्वरांनी वयाच्या 21व्या वर्षी आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली. जे साधारण असं म्हणतात, की इसवी सन 1296 साली म्हणजे 21व्या वर्षी जो गुरुवार होता आणि त्यावेळेला त्यांचे निवृत्तीनाथ, सोपाननाथ, मुक्ताबाई अशी भावंड देखील त्यावेळेला अवेलेबल होते त्याच्यासाठी. दरवर्षी आषाढ महिन्यात वारकरी संप्रदायांचे जे भक्त आहेत, ते आळंदीतील ज्ञानेश्वराच्या मंदिरापासून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरापर्यंत होणाऱ्या वारीमध्ये वार्षिक यात्रेत समाविष्ट होतात किंवा सामील होतात. त्या पालखीमध्ये ज्ञानेश्वरांच्या प्रतिमात्मक पादुका नेल्या जातात. ज्ञानेश्वरांच्या पादुका या पालखीत नेल्यामुळे वारकरी चळवळीतील नंतरच्या कवी संतांना त्याच्या कलाकृतींसाठी प्रेरणा मिळाली. म्हणजे आषाढ महिन्यात आळंदीवरून दरवर्षी पंढरपुरामध्ये पालखी व त्याचे प्रस्थान होत अशी अनेक वर्षापासून अशी जी प्रथा आहे ती सुरू आहे. म्हणजे अमृतानुभव, सांगदेव पासष्टी, भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी हे त्याच्यानंतर पसायदान हा देखील त्याने ग्रंथाचा शेवट पसायदानाने केला. हरिपाठ त्याने लिहिला. पसायदान बऱ्याचशा लोकांना माहिती आहे, की अख्ख्या जगासाठी त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी मला मागितल्या.
की दुरितांचे तिमिर जावे, सर्व सुखी व्हावे याच्याकरता त्यांनी या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. फक्त एकाच गोष्टीचं दुःख होतं, की ज्ञानेश्वर महाराजांसारखी एवढी ज्ञानी व्यक्ती, ज्यांनी जिवंत समाधी घेतली आणि वारकरी लोकं अजूनही ते जिवंत आहे असेच समजतात आहे. आणि ऑब्व्हियसली त्यांच्यावरती त्यांचा विश्वास आहे आणि महाराष्ट्रातली सगळी जनता त्यांच्या नावाने म्हणजे माऊली या नावानेच त्यांना ओळखतात आणि त्यांच्यावरती तेवढंच प्रेम करतात, जे पूर्वीचे संत लोकं करायचे. फक्त 21व्या वर्षी जी समाधी घेतली, त्याच्यामध्ये लोकं म्हणतात, की त्यांना या देहाची काही गरजच नव्हती पुढच्या गोष्टीसाठी. की त्यांना लोकं असेही म्हणतात, की माझं सगळं कार्य संपलेलं आहे. आता मला हा देह ठेवण्याची काही गरजच नाही किंवा आपल्याला जन्म-मृत्यूच्या चक्रातून निघण्याकरता मी ह्याची समाधी घेतली, तर मला याच्यातून जन्म-मृत्यूपासून बाहेर निघता येईल, अशी बरीचशी काही-काही कारणं सांगली जातात. पण तरी मला एका गोष्टीचंच दुःख होतं, की ज्ञानेश्वर महाराजांसारख्या एवढ्या ज्ञानी माणसाने जर अजून काही वर्ष ह्या संतांना मार्गदर्शन केलं असतं, लोकांना आणखीन मार्गदर्शन केलं असतं, तर आपल्या सगळ्या लोकांवरती आणखीन जास्त उपकार झाले असते. ज्ञानेश्वरी लिहून त्यांनी मोठे उपकार केलेलेच आहेत. बरेचसे ग्रंथ लिहून त्यांनी उपकार केले. हरिनाम म्हणा किंवा हरिपाठ म्हणा, अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांनी करून आपल्यावरती उपकार केलेच आहेत. पण त्यांनी आणखीन जास्त जर जगलं असतं, तर महाराष्ट्रातील आणि आपल्या भारताचं देखील आणखीन मोठं भाग्य उदयास आलं असतं. त्यांच्यावरती असणारा संत ज्ञानेश्वर हा जो पिक्चर आहे 1940 साली आलेला आणि 164-165 साली हिंदीमध्ये देखील संत ज्ञानेश्वर नावाचा पिक्चर काढला गेला. मग असे बरेचसे प्रकारचे पिक्चरमुळे देखील ज्ञानेश्वर महाराजांना सगळ्यात मोठ्या प्रमाणात आणखीन प्रसिद्धी मिळाली. जे अख्ख्या भारतभर जास्त लोकप्रिय झाले. भागवताची पथका मिरवली किंवा त्याची सुरुवात, त्याची जी वीट असणारे किंवा वारकरी संप्रदायाची स्थापना करणारे असे जे ज्ञानेश्वर महाराज आहेत, ते वयाने लहान असून देखील संत कुमार किंवा बरेचसे त्यांच्या समकालीन असणारे वयस्कर किंवा मोठी व्यक्ती, जे मोठे संत होते, त्यांचं त्यांनी एक प्रकारे नेतृत्वच केलं असं आपण म्हणू शकतो. पण तरीही त्यांनी या संतांना मोठेपणा देऊन संतांमधले जे मोठे गुरुबा त्यांनाच ह्याच्या मार्गाचं नेतृत्व करायला सांगितलं. अशा ज्ञानेश्वर महाराजांनी जी समाधी आळंदीत घेतलेली आहे. जर तुम्हाला केव्हाही वेळ असेल, तर आळंदीला जरूर एक वेळेला त्यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांच्या नावाचा जप करून त्या ठिकाणी तुम्ही आपला एक दिवस आनंदात घालवू शकता. होप तुम्हाला या छोट्याशा शेअरिंगमधून ज्ञानेश्वर महाराजांबद्दल थोडीशी माहिती मिळालीच असेल. अधिक माहितीसाठी तुम्ही मला केव्हाही कॉन्टॅक्ट करू शकता, जे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन मिळेलच आणि याच्या संदर्भात आणखीन जास्त तुम्हाला काय माहिती असेल, तर कमेंटमध्ये जरूर लिहा. धन्यवाद. ज्ञानेश्वर महाराज की जय. माऊली, माऊली, माऊली म्हणून त्यांना लोकं म्हणतात. म्हणून या ज्ञानेश्वर माऊलीच्या आपण गजर करून इथेच सगळं ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. धन्यवाद.